नमस्कार, मी शुभम शिंदे। खरं तर 2025चं वर्ष हे आंदोलनांचं आणि उपोषणाचं वर्ष होतं। जरांगे पाटील यांचं उपोषण झालं, आंदोलन झालं, त्यानंतर ओबीसींचं आंदोलन उभा राहिलं, बंजारा समाजानं सुद्धा आंदोलन केलं, उपोषण केलं आणि त्यानंतर धनगर समाजाच्या वतीनं देखील आंदोलन उभारण्यात आलं, उपोषण सुद्धा झालं आणि यामध्ये महत्त्वाची भूमिका होती ती म्हणजे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांची। आणि आज दीपक बोराडे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहे। त्यांचा अजेंडा काय होता, समाजाच्या मागण्या नेमक्या काय होत्या, सरकारसोबत चर्चा केली, सरकारनं काय आश्वासनं दिली, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात दीपकजी यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत। दीपकजी, स्वागत आहे। धन्यवाद। तब्बल 16 दिवस उपोषण केलं, सरकारसोबत सातत्यानं चर्चा सुरू होती, प्रकृती देखील तुमची खालावली। हा 16 दिवसांचा संघर्ष नेमका कसा होता? मी पहिल्यांदा आपले आभार व्यक्त करतो, कारण आमच्या समाजाचा अन्याय, समाजावर झालेला अन्याय, समाजाच्या न्याय संविधानिक मागणीसाठी मी जे आंदोलन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सुरू केलं, धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम लढा, या संपूर्ण आंदोलनामध्ये अतिवृष्टीचा तो शेतकऱ्यांसाठीचा, बळीराजासाठीचा आणि सर्वसामान्य जनतेसाठीचा एक भयंकर वेदनादायी काळ असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी आमच्या व्यथा मांडण्याचं, न्याय देण्याचं काम केलं आणि आजसुद्धा मला या ठिकाणी आपण बोलण्याची, माझ्या वतीनं समाजाच्या वेदना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतात, त्याबद्दल आपले आभार। मुळात आंदोलन करणं हे कुणालाही आवडणारा विषय नाही आणि त्यातही उपोषणासारखा पर्याय म्हणजे तो स्वतःच्या शरीराशी, स्वतःच्या जीवाशी खेळ आहे असं मी मानतो। कारण या अगोदरही मी दोन उपोषणं केलेत आणि प्रचंड त्रासदायक आहे। 16 दिवस उपोषण म्हणजे 1 महिन्यापूर्वीचा दीपक बोराडे होण्यासाठी किमान 6 महिने जातील, तेही मी जर काळजी घेतली तर, आणि परत आंदोलनं, परत उपोषणं झाले तर हा काळ वाढत जातो आणि माझ्या या उपोषणामध्ये तर अगदी म्हणजे जीवावर बेतणं ज्याला म्हणतात अशी परिस्थिती निर्माण झाली होती। म्हणजे मी तसा मरणाला घाबरत नाही, कारण मी 4 महिन्याचा असताना आई वारली तेव्हापासून आत्तापर्यंत कितीतरी वेळेस मी मरणाच्या दारातून वापस आलो आणि मरण माझ्या दारातून वापस गेलंय। परंतु आपण हे करत असताना, समाजाच्या वेदना मांडत असताना आपल्याला कुठंतरी काहीतरी होईल एक ही भीती होती, त्याच्यापेक्षा की आपल्याला जर काही झालं तर समाजाची काय प्रतिक्रिया येईल ही भीती मोठी होती। आणि हा लढा सुरू करताना माझा जो उद्देश होता की माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आमच्या समाजाच्या, आमच्या लेकराबाळांचं कल्याण झालं पाहिजे। कारण मुळात हा लढा सुरू करण्याच्या अगोदर जर आपण गेलात तर मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरीला होतो, पण ज्या समाजात जन्माला आलो या समाजाच्या व्यथा प्रचंड आहे, वेदना प्रचंड आहे आणि त्याच्यासाठी आपण पे बॅक टू सोसायटी, मी ज्या समाजात जन्माला आलो या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, या भावनेतून मी काम करत असताना ज्यावेळेस मी फिरलो वाडी वस्ती तांड्यावर, धनगर समाज रानोमाळ भटकंती करणारा, म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की धनगर समाज असा एक समाज म्हणतो आपण, पण धनगर जमात आहे खरं म्हणजे, पण ते जमात हा शब्द लवकर लक्षात नाही म्हणून समाज वापरतो। तर आज कुठं तर उद्या कुठं, म्हणजे जन्म होतात या गावाच्या त्या माणसाच्या शेतातल्या वाड्यावर, कोणाचा मृत्यू होतो त्या गावाच्या या माणसाच्या शेतामध्ये, म्हणजे अशा या खुणा आहेत। म्हणजे यांचे कुठं जन्माचे दाखले नाहीत, मृत्यूचे दाखले नाहीत, सातत्यानं भटकंती आणि याच्यामध्ये इतका त्रास आहे की कुणाच्या शेतात जर मेंढरूक गेलं, त्याने थोडं जरी नुकसान केलं असेल तर लोक त्याला 10,000 मागणार, मारहाण करणार, शिवीगाळ तर कॉमन आहे साहेब, तुम्हाला सांगतो, कल्पना नाही करू शकत आपण इतका अन्याय अत्याचार निमूटपणे सहन करून समाजाची ही वाताहत चाललेली असताना हे वेदनादायी चित्र होतं। आणि स्वर्गीय BK कोकरे साहेब, ज्यांना आम्ही धनगरांचा क्रांतीसूर्य म्हणतो, म्हणजे वेल एज्युकेटेड, प्रचंड ब्रिलियंट माणूस, केमिकल इंजिनियर, त्यांनी जर ठरवलं असतं की स्वतःचं आयुष्य, जसं आज प्रत्येक माणसाला स्वार्थ आहे, मी माझा परिवार, गाडी घोडी माडी वगैरे जे म्हणतो आपण, याचा जर विचार केला असता तर आज हजारो कोटींची प्रॉपर्टी BK कोकरे साहेबांची असती। त्यांनी खऱ्या अर्थानं, त्यांच्या अगोदरही लोक लढले, नंतरही लढले समाजाच्या या मागणीसाठी, पण त्यांनी एक मोठा लढा बारामतीतून उभा केला होता आणि म्हणजे सर्वस्व अर्पण केलं समाजासाठी। आणि हा लढा आमच्यापर्यंत आला, आम्ही तो लढला, 2014 पासून सातत्यानं लढतोय, परंतु
आत्ता लढण्याचा जो विषय आहे की 2014ला फडणवीस साहेबांनी एक शब्द दिला होता, प्रत्येक माणसाच्या मनमेंदूवर कोरलेला आहे. बारामतीमध्ये ते बोलले होते की तुमची फसवणूक होते धनगर समाज बांधवांना, तुमचा मतासाठी वापर होतोय, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, मी सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. त्या अगोदर एक 4-6 महिने अगोदर नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस पंढरपूरला आले, त्यांनी खांद्यावर धनगरी घोंगडं घेऊन धनगरी ढोल गुंतवून एक वाक्य ते बोलले होते. ते भाषण म्हणजे कुठेही तुम्ही मुलांना जर व्हिडिओमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, मेरे धनगर भाइयों आप बताओ आपको फंसाया कि नहीं, शरद पवार ने आपसे वादा किया था कि नहीं किया था, सोनिया गांधी ने आपसे वादा किया था कि नहीं किया था, इन लोगों ने ओटो का खेल खेल के आपका यूज किया, म्हणजे अशा पद्धतीने ते बोलले. त्याच्याही अगोदर वाजपेयी साहेब एकदा आले होते पंढरपूरला, ते सुद्धा हीच भाषा बोलले होते. आणि मग वाजपेयी साहेब बोलले, मोदी साहेब बोलले, फडणवीस साहेब बोलले, समाजाने विश्वास ठेवला की खरंच हे करतील. आणि फडणवीस साहेब म्हटले की माझा अभ्यास झालेला आहे, सगळे सगळे वगैरे वगैरे. समाजाने इतिहासात पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये भाजपला भरभरून मतं दिली देशभरात. कारण महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा समाज आहे, 2.5-3 कोटी समाज आहे. देशामध्ये 20-25 कोटी धनगर समाज आहे, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत. हा संपूर्ण समाज भाजपसोबत गेला आणि देशात सुद्धा एक हाती सत्ता भाजपची इतिहासात स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिल्यांदा आली. राज्यात पहिल्यांदा भाजपची सत्ता आली, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. आणि मी 3-4 मीटिंगमध्ये फडणवीस साहेबांच्या असं आपण बसलेलो असं साक्षीदार आहे. फडणवीस साहेब त्याच्या पुढे जाऊन म्हणाले की सत्ता धनगरांमुळे आली, मी मुख्यमंत्री धनगरांमुळे झालो, इतकंच नाही तर मी आमदार सुद्धा धनगरांमुळे झालो, कारण माझ्या मतदारसंघात 20-25 हजार धनगर आहेत. म्हणजे हा एक ज्याला म्हणू धनगर समाजाने उपकार केले आमच्यावर, ही जाणीव ते बोलून दाखवत होते. आणि मी शब्द दिलेला आहे, मी तो पाळणार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. हे आत्तापर्यंत अगदी मी काल उपोषण सोडताना सुद्धा ते बोलले. आत्ता आम्ही बोललो की आम्ही जो लढा उभा केला की आत्ता ही वेळ आहे की सरकार देण्याच्या मनस्थितीत आहे, म्हणतंय, शब्द दिलाय, मग सरकार झुकतंय कशाला. तर मोर्चे आंदोलनं बरेच केले. मी मागच्या वर्षी सुद्धा 16 दिवस उपोषण केलं पंढरपूरला. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब सीएम होते, त्यांनी लिखित दिलं, आम्ही ते मानलं, त्याच्यावर काहीच झालं नाही. पण आत्ता आम्ही एक पाहिलं की मागच्या काळामध्ये एक आंदोलन झालं मुंबईमध्ये, मराठा समाजाचं भव्य आंदोलन झालं. आणि ज्या मराठा समाजानं 57 मोर्चे काढून जागतिक कीर्तिमान स्थापन केला, त्यांचे इतके आमदार खासदार मंत्री सगळे आहेत, प्रश्न सुटला नाही. पण एक सामान्य माणूस येतो, समाजाला आवाहन करतो, समाज त्या माणसावर विश्वास ठेवतो आणि एक इतिहास घडतो. पण त्यांचेही मोर्चे आंदोलन होऊन होत नाही, पण ते मुंबईमध्ये येतात, दबाव निर्माण करतात. आणि जे 4 आयोगांनी नाकारलं, हायकोर्टाने नाकारलं, सुप्रीम कोर्टाने नाकारलं, कायद्यात नाही असं आम्ही म्हणतो, ते दिलं. मग आमचं तर ज्या संविधानावर देत चालतो त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन ठेवलंय, जी 47 जमातींची यादी एसटीची, त्याच्यामध्ये 36 नंबरला आम्ही आहोत, धनगड. हा धनगड आणि धनगरचा अपभ्रंश करून, शब्दच्छेद करून गेल्या 75 वर्षांपासून आम्हाला वंचित ठेवलंय. मग आमचं म्हणणं हे तर सोपं आहे ना. आणि वचन दिलंय, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी वचन दिलं देशाचे. तुम्ही आता जो सगळा क्रम सांगितला, वाजपेयी यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि इतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी तुमच्या समाजाला आश्वासनं दिली. मुळात मुद्दा असा आहे की म्हणजे फक्त समाजाचा वापर हा राजकारणासाठी केला जातोय का, इथे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नाही, 100%. म्हणजे यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी फसवलं, यांनी मूर्ख बनवलं राज्यकर्त्यांनी. भाजपने सत्तेत आल्यापासून आम्हाला महामूर्ख बनवलं. म्हणून आम्ही ठरवलं की आता जर संख्येचीच भीती यांना वाटत असेल, म्हणून मी पहिल्यांदा आमरण उपोषणाचं हत्यार बाहेर काढलं, समाज जागृत केला. समाज इतका जागृत झाला की तो जालना जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एक नोंद झाली, राज्याच्या धनगर जमातीच्या इतिहासामध्ये नोंद झाली. 24 तारखेचा आमचा जो इशारा मोर्चा होता, हा राज्य जागृत करण्यासाठी केलेला मोर्चा, पण देश जागृत झाला. आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये धनगर पेटलाय. मला नेपाळच्या बांधवांचे फोन आले, आपण विश्वास ठेवणार नाही, प्रत्येक राज्यातले 8-10 फोन मला दररोज येतात. ते म्हणतात महाराष्ट्र में जालना और जालना में दीपक भाई, जालना में क्रांति हुई, महाराष्ट्र में क्रांति हुई, अब क्रांति होगी बिहार में, अब क्रांति होगी उत्तराखंड में, अब क्रांति होगी दिल्ली में, अब क्रांति होगी राजस्थान में, गुजरात में, असं ते लोक बोलायला लागलेत. मग ही जी संख्येची जर भीती आहे आम्ही ती दाखवली. मग आता जर तुम्ही मुंबईमध्ये येऊनच घाबरणार असाल, आणि आमचा संविधानिक मागणी आहे, तुम्ही कोणाला काय दिला आम्हाला विरोध नाही, मला विरोध नाही, दीपक बोराडेला, धनगरांना आम्हाला विरोध नाही, पण तुम्ही त्यांना देता
आमचं संविधानिक आहे, आमचं का देत नाही? तुम्ही वचन दिलंय, आम्ही उपकार केले धनगर समाजानं, मग आत्ता का देत नाही? म्हणून हे आंदोलन उभं राहिलं. बरं, आता आम्ही सुद्धा, माझं उपोषण झालं 16 दिवस, सरकारने आश्वासन दिलंय, लेखी देतो, हे देतो. आम्ही म्हणलं आश्वासनाला आम्ही कंटाळलोय. याचबद्दल महत्वाचा प्रश्न आहे. 16 दिवस तुम्ही उपोषण केलं समाजासाठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून देखील संवाद झालेला होता. काय चर्चा मुख्यमंत्री आणि तुमच्यामध्ये झाली? सरकारच्या वतीने काही आश्वासन तुम्हाला देण्यात आलं का? लेखी आश्वासनांचा ड्राफ्ट देखील दिलेला होता, त्याबद्दल नेमकी मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली? नाही, हीच चर्चा झाली. मुख्यमंत्री म्हणाले आम्ही पॉझिटिव्ह आहोत, देणार आहोत. दुसऱ्या दिवशी सीएम साहेबांसोबत बैठक झाली, ती सुद्धा 1-2 तास बैठक झाली, सकारात्मक. हे सकारात्मक 2014 पासून येत ना. आमचं म्हणणं आहे, तुम्ही बोलता, तुम्ही आश्वासन नका देऊ. आतापर्यंत ते केलं, आता कृती करा. बरं, तुम्ही कशी कृती करता? आम्ही कृतीवर ठाम आहे. म्हणून मी सरकारच्या वतीनं उपोषण सोडलं नाही. मी सरकारचं शिष्टमंडळ गेल्यानंतर, मुंबईची बैठक झाल्यानंतर 2 दिवसांनी तब्येत डाऊन झाली, पर्याय नव्हता, म्हणून मी छोट्या माझ्या मुलीच्या हाताने उपोषण स्थगित केलं. अपेक्षा होती की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा एखाद्या महत्वाच्या प्रतिनिधींनी उपोषणाच्या स्थळी यावं, चर्चा करावी आणि मग तुम्ही उपोषण नाही, माझी तशी अपेक्षा कालही नाही, आजही नाही, उद्याही नाही. माझी अपेक्षा मी ती बोलूनही दाखवली. सरकारच्या वतीनं साधा एखादा चपराशी जरी आला, तर तुम्ही कागद घेऊन या की आम्ही तुमच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा केलेला आहे, तुमच्या लेकरांना सर्टिफिकेट मिळणार आहे, हा एक कागद चपराशानं जरी माझ्याकडे आणला तरी मी तो स्वीकारायला तयार आहे. माझ्याकडे 2 मंत्री आले ना, गिरीश भाऊ महाजन आले, आमच्या पंकजाताई आल्या, पालकमंत्री उदय सामंत साहेब अगोदर आले, पण शिष्टमंडळात सरकारच्या वतीने 2 मोठे मंत्री होते, आमचे स्थानिकचे सगळे आमदार माजी मंत्री भरपूर होते. मला म्हणजे मी त्यांचे आभार मानतो, ते आले, हरकत नाही, पण आम्हाला त्यांची अपेक्षा नाही. आम्ही म्हणतो की एक कागद चपराशाने द्यावा, तो दिला नाही, म्हणून आम्ही त्यांच्या हातानं उपोषण नाही सोडलं, आश्वासनावर उपोषण नाही सोडलं. आम्ही संघर्षासाठी मी एक पाऊल मागे आलो, थांबलो. आणि आत्ता दिवाळीमध्ये आम्ही सगळं प्लॅनिंग करतोय. दिवाळीनंतर मी राज्यभर फिरणार. ज्या समाज बांधवांनी स्वतःचा वेळ आणि पैसा पै जमा करून, म्हणजे मी म्हणतो स्वर्गीय BK कोकरे साहेबांनी लढा सुरू केल्यानंतर आज एक लढा, म्हणजे हा इतिहासातला आठवणीतला याच्यामुळे की एक दुकानदार मला 2 दिवसांनी सांगत होता की दीपक भाऊ, आम्ही सकाळी दुकान उघडलं, काही लोक तुमचे आलेले होते रात्री मोर्चाला, त्यांनी तोंड वगैरे धुतलं, पाणी मारलं चेहऱ्यावर, आणि रात्रीच्या भाकरी गथोडं म्हणतात आमच्याकडे, ते भाकरीचं गथोडं ग्रामीण भागात, ते सोडलं आणि खाल्ल्या. म्हणजे जे लोक रानावनात काम करणारे गोरगरीब लोक, स्वतःचे 100, कुणाच्या गाड्या नाही साहेब, आमदारा खासदाराच्या गाड्या नाही, आम्ही गाड्या दिल्या नाही, आम्ही त्यांना कसल्याच प्रकारचं काही रसद पुरवली नाही, स्वतःचे पैसे घेऊन स्वाभिमानानं लोक गाडीमध्ये बसले, स्वतःच्या भाकरी बांधून रात्री बसले, रात्रीच्या भाकरी सकाळी खाल्ल्या. म्हणजे हा समाज आता जागा झालाय. हा मोठा या लोकांनी जो एक माझ्या संघर्षाला, म्हणजे समाजाच्या संघर्षाला साथ दिली, मला पाठबळ देण्याचं काम केलं, या लोकांचे आभार मानण्यासाठी मी जाणार आहे. आमचा लढा थांबलाय, संपला नाही. मी म्हटले माझ्या आयुष्यातला हा शेवटचा लढा आहे, आणि धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातली हा शेवटला लढा आहे. कधी माझ्यासारखी शपथ घेतील तर, आणि ती सगळ्या लोकांनी घेतलेली आहे. म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी, या लढाईसाठी नवीन ऊर्जा त्यांच्यामध्ये भरण्यासाठी, नवीन आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी मी राज्याचा दौरा करणार आहे दिवाळीनंतर. आणि ज्या दिवशी माझा पहिला मेळावा जिथं कुठं होईल, अजून ठिकाण निश्चित नाही, जिथं मेळावा माझा पहिला होईल तिथं मी तारीख डिक्लेअर करणार मुंबईची. आणि त्यानंतर जो काही कालावधी लागणार असेल, मी घरी न जाता सरळ मुंबईला येणार आहे. आणि या मुंबईमध्ये मी आपल्या माध्यमातून अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीनं सांगतो की या मुंबईनं अनेक मोर्चे, आंदोलनं पाहिली असतील, अनेक समाजाचे, अनेक संघटनांचे, पक्षांचे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, ज्यावेळेस या ठिकाणी मल्हार मावळे येतील, हे पिवळं वादळ ज्यावेळेस मुंबईत येईल, या मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा, सर्वात मोठं आंदोलन आणि सर्वात मोठा लोकांचा सागर या मुंबईमध्ये येईल. आणि अपेक्षा करतो की तो सागर या ठिकाणी येणे अगोदर, कारण कुण्या मुंबईकरांना त्रास होण्यासाठी, सर्वसामान्य जनतेला त्रास देण्यासाठी आम्ही इथे येणार नाही, तर जो 75 वर्षांपासून आमच्यावर अन्याय होतोय, संविधानिक अधिकारांपासून आम्हाला वंचित ठेवलंय, आमच्या लेकराबाळांचं वाटोळं झालंय, हे दूर व्हावं, आमच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं, म्हणून आम्ही मुंबईत येणार आहोत. कुणाला त्रास देणे ही भावना नाही. मी फडणवीस साहेबांना विनंती करेल की आपण जर जाणीव आपल्याला आहे, ती जाणीव आपल्या लक्षात असेल की धनगरांच्या उपकारांमुळे आपण सत्तेत आहोत, तुम्ही दिलेल्या शब्दाची जाणीव आपल्याला असेल, तर आम्हाला मुंबईमध्ये यायला लावू नका, आम्हालाही त्रास देऊ नका, आमच्यामुळे लोकांनाही त्रास होऊ देऊ नका, आणि तुम्हालाही त्रास करून घेऊ नका.
अजूनही आपल्याला एक संधी आहे. मात्र दीपकजी, समाज म्हणून तुमची भूमिका योग्य आहे. एसटी आरक्षणातून तुम्ही आरक्षण मागताय, मात्र ही सगळी प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यामध्ये बसते का? कसं सरकारला शक्य होणार हे देणं? कायदाच आहे आणि ज्या कायद्यावर संविधानावर देत चालतो त्या संविधानाच्या अनुसार आम्ही मागणी करतोय. जी अनुसूचित जमातीची यादी आहे 47, त्याच्यामध्ये 36 नंबरला आम्ही, मी तुम्हाला आपल्याला सांगितलं की धनगर आणि धनगड इंग्लिशमध्ये लिहिताना आर लिहितात, हिंदीमध्ये ड लिहितात. हा उत्तर भारतात आपण जर गेलो तर सर्रास भाग आहे. बोलताना सुद्धा बिहारी येतं बिहारी म्हणतील, बँक ऑफ बडोदा जगदीप धनखड धनगर, म्हणजे हे जे शब्दरचना आहे इंग्लिशमध्ये आर आणि हिंदीत ड. मुळात संविधान जी यादी तयार केली याच्यामध्ये जी जात अस्तित्वात नाही या जातीला आरक्षण देता येत नाही. धनगड ही जात या राज्यात, देशात, जगात अस्तित्वात नाही. ते धनगड म्हणजे आम्ही आहोत हे आमचं म्हणणं आहे. आणि आम्ही नवीन मागत नाही आहोत. म्हणजे आमच्यासाठी आयोग स्थापन करायची गरज नाही, आमच्यासाठी कमिटी स्थापन करायची गरज नाही, आमचा अभ्यास करायची गरज नाही, आम्ही आदिवासी आहोत काय सिद्ध करण्याची गरज नाही, कारण आम्ही आदिवासी आहोत. आदिवासी तुम्ही जर, म्हणजे मी सांगेल की हजारो वर्ष अगोदर जर आपण गेलो, या भूतलावर माणसाचा पहिला व्यवसाय पशुपालनाचा आहे. पशुपालक म्हणून या जगात एक व्यवसाय म्हणून माणसाची ओळख झाली. म्हणजे जर तुम्ही म्हणाल तर भगवान श्रीकृष्ण पशुपालक आहेत, येशू ख्रिस्त पशुपालक आहेत, मोहम्मद पैगंबर पशुपालक आहेत. जगाच्या पाठीवर आजही जर तुम्ही अभ्यास केला तर पशुपालक कम्युनिटी, शेफर्ड कम्युनिटी ही जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात सर्वाधिक आहेत. म्हणून जातीय जर विचार केला तर या देशात सुद्धा आज 20 ते 25 कोटी समाज असलेला एक समाज येतो म्हणजे धनगर. म्हणजे आम्ही जे हजारो वर्षापूर्वी जे आम्ही होतो ते आम्ही आहोत. मग हजारो वर्षापूर्वी जाती नव्हत्या, धर्म नव्हते, हे धर्म आत्ता झाले. आपण जसं म्हणतो माणसाचं रक्त एक आहे, तर प्रत्येक माणूस पूर्वीच्या काळात जर गेला 1000 वर्षापूर्वी तो पशुपालक आहे. आम्ही ते टिकवून ठेवलंय. म्हणजे आम्ही आदिम आहोत, आदिवासी आहोत हे सिद्ध करायची कोणाला गरज नाही ना. आणि आम्ही आदिम आदिवासी आहोत म्हणूनच बाबासाहेबांनी आम्हाला दिलंय ना. मात्र तुमचं आंदोलन झालं, उपोषण झालं, त्यानंतर आदिवासींचे देखील मोर्चे निघाले. तुम्हाला एसटी मध्ये अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, त्यांनी विरोध केला. मुळात मी आपल्या माध्यमातून आदिवासी बांधवांनाही नम्रपणे आवाहन करतो, विनंती करतो, भावांनो तुम्ही आदिवासी आहात. आदी म्हणजे अगोदरचा, वासी म्हणजे वास करणारा, राहणारा. तुम्ही जसे मूळ निवासी आहात आम्हीही मूळ निवासी आहोत. तुमच्या जशा समस्या आहेत आमच्याही समस्या आहेत. आदिवासी तरी स्थिर स्थावर झाले, त्यांचं झोपडं का होत नाही, परमनंट आहे. धनगरांचे तर झोपडे पण नाहीत ना, पाल आहेत ते पण उडते, आज कुठं उद्या कुठं. फक्त पावसाळ्यातले म्हणजे ऊन वारा पाऊस कशाची तमानं बाळगता. अंधार, दरोडेखोर, चोर, साप, विचू, वाघ, सिंह, म्हणजे प्रत्येक क्षण प्राणाशी खेळत हे लोक जगतात. किती वेदना आहेत. अगदी म्हणजे ह्या वेदना काही कोणी समजून घेणार आहे की नाही. आणि आम्ही काही तुमचा हक्क मागत नाहीये, जे आमच्या बापानं बाबासाहेबांनी दिलं ते मागतोय. ते 36 नंबरला आहे. बरं, दुसरी गोष्ट असं वाटत असेल त्यांना की आमच्यात, मी त्याच्याही पलीकडे बोललो, आता सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आहे की आम्ही 3.5% इथं सेपरेट घेतोय. चर्चा करा ना या समोर. आम्ही ते 3.5% आम्ही एसटीत आल्यानंतर तिकडे आमचं वेगळं वर्गीकरण केलं तर आम्ही तयार आहोत. पण त्याच्याही अगोदर जर आपण गेलो तर कायदा आहे. म्हणजे बऱ्याच राज्यामध्ये 80% एसटीचं आरक्षण आहे, आरक्षणाच्या टक्केवारीत. आम्ही ज्यावेळेस धनगर तिथं जाऊ, ज्यावेळेस जनगणना होईल, जातींची आकडेवारी येईल, त्या जातीच्या त्या टक्केवारीच्या प्रमाणात एसटीचं आरक्षण आहे. मग जर आमची जात त्या एसटीमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आरक्षणाची टक्केवारी वाढेल ती सगळ्यांचीच वाढणार आहे. आणि आम्ही तर म्हणतो आता वर्गवारी करायला त्यात तयार आहे. आम्ही मूळ आदिवासी एसटी ठेवा, आम्हाला एसटी बी सी ठेवा, हरकत नाही. कारण आम्हाला वाद करायचा नाहीये, आम्हाला कुणाशी भांडायचं नाहीये, आम्हाला सरकारसोबत सुद्धा भांडायचं नाहीये. आमचं सरकारलाही आव्हान आहे. आपल्या माध्यमातून मी फडणवीस साहेबांना विनंती करतो, आदिवासी नेत्यांना बसवा, आम्हाला बसवा. आणि पालक आहे ना, मुख्यमंत्री म्हणजे पालक आहे, सरकार म्हणजे पालक आहे. आणि पालकाचं हे कर्तव्य बनतं की जर माझ्या कुटुंबात कलह आहे, माझ्या कुटुंबात भांडण आहे, माझ्या कुटुंबात अशांतता आहे, तर पालकाचं कर्तव्य आहे सगळ्या लेकरांना सोबत बसवायचं, सगळ्या परिवाराला एकत्र करायचं आणि समजून सांगायचं, बाबा रे तुझं चुकतंय, तू शांत बस, तुझं हे बरोबर आहे, हे आपण केलं पाहिजे. हे पालकाचं कर्तव्य आहे. फडणवीस साहेब ती भूमिका तुम्ही निभवा ना. तुम्हाला 11 वर्ष दिलेत ना आम्ही, अजून महिना देतो, 2 महिने देतो, हरकत नाही. बसवा सगळ्यांना आणि करा कन्स्ट्रक्टिव्ह कार्यक्रम. सगळे प्रश्न सोडवा. एका दिवसात प्रश्न सुटतात साहेब. अगदी मी जे म्हणतो ना की
राज्यात सरकार तुमचं आहे, हां याच्यात जर किचकट प्रक्रिया आहे, तुम्हाला नवीन द्यायचं आहे आरक्षण, मग आयोग स्थापन करा, आयोग अभ्यास करल, ते सगळं संशोधन करल आणि मग ठरवल, असं काहीच नाहीये ना. जे 36 नंबरला आहे धनगर दुरुस्ती करणे हे फार सोपं आहे. तुम्ही एका दिवसामध्ये एक शिफारस केंद्राला पाठवू शकता. तुम्ही नाही जरी पाठवली तर केंद्र स्वतःच्या मनानं तिथं शिफारस करू शकतं, दुरुस्ती करू शकतं. आणि अधिवेशन काळात हे झालं पाहिजे. नाही झालं तुम्ही राष्ट्रपतींना, एका व्यक्तीला अधिकार या देशामध्ये, महामहिम राष्ट्रपती सुमोटो स्वतःच्या मनानं स्पेशल ऑर्डिनन्स पास करून एका दिवसात एका कागदावर एका ओळीमध्ये लिहू शकतं की जी महाराष्ट्राच्या धनगर अनुसूचित जमातीची यादी आहे त्याच्यात जे 47 पैकी 36 नंबरला धनगर आहे ते धनगर असे वाचावे, आणि जे काय सर्टिफिकेट वाटण्याची पद्धती आहे, जे काय धनगरांसाठी आहे, जे काय एसटी मध्ये ते धनगरांना द्यावं. फार सोपं आहे साहेब, एका मिनिटात होतं. हो दीपकजी, आपण पाहतोय तुम्ही आंदोलन उभं केलं, पण सातत्यानं असं दिसतंय की समाजामध्ये एकजूट नाही. ती एकजूट आधी तयार करणं हे खूप मोठं आव्हान तुमच्या समोर आहे आता. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो. मी महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांचे मनापासून आभार मानेल की बरेच लढे झाले. मी असं म्हणजे कुणाचं नाव जर घ्यायला गेलो तर बरेच नाव आहे याच्यामध्ये. बऱ्याच लोकांनी संघर्ष केला, प्रामाणिकपणे केला, प्राणांतिकपणे केला. दीपक बोराडे पहिला उपोषण करता नाहीये, आमच्या शेकडो बांधवांनी उपोषण केलं, हजारो बांधवांनी रास्ता रोको केले, निवेदनं दिले, कित्येक तरी आंदोलनं झाले, कित्येक लोकांचं योगदान आहे. परंतु मी मुद्दाम जाणीवपूर्वक नाव घेतो की स्वर्गीय बी.के. कोकरे साहेबांनी जो लढा उभा केला, एक प्रामाणिकपणे समाज जागा झाला होता. आणि साहेब आज त्या काळानंतर आज प्रामाणिकपणे समाज जागा झालाय, 100% एक आलाय. जे आपल्याला वाटतं किंवा लोकांना वाटतं ते आमचे नेते याच्यात नाहीये. मी आपल्या माध्यमातून नेत्यांना सुद्धा हात जोडून विनंती करेल, भावांनो या, एवढ्या वेळेस तुमचे पक्ष, गट, तट, आपसी हेवे दावे, मतभेद सगळं सोडून या लढ्यामध्ये या. हा लढा दीपक बोराडेचा नाहीये. मी हात जोडून नम्रपणे सर्वांना सांगतो, मी नेहमी सांगत असतो, एकट्यानं काहीच होत नाही, एकीनं काहीही होऊ शकतं. आपण सगळे जर एक आलात, सगळ्यांनी मिळून जर सरकारवर दबाव आला, तर मी जे वाक्य वापरले की माझ्या आयुष्यातला आणि धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातला शेवटचा लढा असेल. बांधवांनो विश्वास ठेवा. तुम्ही सुद्धा जर ही शपथ घेतली दीपक बोराडे सारखी की हा लढा आमच्या धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असेल, तर खात्रीनं सांगतो की हा लढा शेवटचा होईल आणि आपल्या लेकराबाळांच्या हातामध्ये सर्टिफिकेट मिळेल. समाजाचा 75 वर्षांचा अन्याय दूर होईल, आमच्या लेकराबाळांचं कल्याण होईल. हे 100% होणार आहे. फक्त प्रत्येक माणसानं ज्या पद्धतीनं गावगाड्यातला धनगर समाज आपसी हेवेदावे, मतभेद, पक्ष सगळं विसरून एकत्र आला, नेत्यांनी एकत्र यावं. जे बांधव अजूनही आमच्या काठावर असतील, ज्यांना वाटत असेल की हे शक्य नाही, होणार नाही, हे असं होत नसतंय, बांधवांनो आपण 70 वर्ष झाले लढतोय. आमचा आज्या लढला, आमचा बाप लढला, आम्ही लढतोय. आमच्या लेकरांनी लढलं पाहिजे का? आमच्या लेकरांच्याही वाट्याला हा संघर्ष आला पाहिजे का? कोणत्या माणसाला वाटतं मला सांगावं, एखाद्या धनगरानं समोर येऊन सांगावं की त्याला असं वाटतंय की माझ्या लेकरानं रस्त्यावर आलं पाहिजे, माझ्या लेकरानं उपोषण केलं पाहिजे, माझ्या लेकरानं आंदोलन केलं पाहिजे आणि माझ्याही लेकराचं आयुष्य या आरक्षण लढ्यामध्ये गेलं पाहिजे? वाटतं एखाद्या धनगराला? एकाही धनगराला वाटणार नाही. मग जर तुम्हाला वाटणार नसेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे जे संघर्ष आम्ही केला आमच्या लेकराच्या वाट्याला नाही आला पाहिजे, भावांनो काठावर बसू नका. काठावर बसून ही लढाई जिंकता येणार नाही. ही लढाई लढण्यासाठी तुम्हाला मैदानात यावं लागेल. सगळ्यांनी जर वज्रमुठ बांधली तर मला असं वाटतं की अब दिल्ली दूर नाही. अगदी दीपकजी, तुमच्या बोलण्यातून तुमचा जो समाजाच्या प्रती संघर्ष आहे, ज्या भावना आहेत त्या अगदी दिसतात आहे. चर्चेच्या शेवटाकडे वळताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांना सरकारला अल्टिमेटम दिला होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी आरक्षणाच्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा. जर सरकारनं निर्णय घेतला नाही तर दीपक बोराडे यांची पुढची भूमिका नेमकी काय असेल? निश्चितपणे मी पुढची भूमिका पुढं सांगायला असं नाही, मी आजच ती भूमिका डिक्लेअर करून देतोय. म्हणजे आम्हाला कुणी हलक्यात घेऊ नका, आमची परीक्षाही पाहू नका आणि अंतही पाहू नका. मी सांगितलंय की मी आता दिवाळीमध्ये प्लॅनिंग करणार आहे, दिवाळीनंतर राज्यभर फिरणार आहे, एक दिवस मुंबईला सुद्धा येणार आहे. सरकारला जर वाटत असेल की मुंबईतच एकदा यावं आणि आमची ताकद किंवा आमचा रोष पाहावा, आम्ही ते सुद्धा दाखवणार आहे. आणि ते करून जर झालं नाही तर हे लोकशाहीच्या मार्गानं, संविधानिक मार्गानं कुठल्याही सामान्य व्यक्तीला, कुठल्याही समाजाला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कायदेशीर मार्गानं लढाईचे पर्याय आहेत, हत्यारं आहेत, मोर्चे, आंदोलनं, उपोषणं. आणि मी असं मानतो या जगात सगळ्यात मोठं जर शस्त्र कोणतं असेल तर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार.
हे मताचा अधिकार म्हणजे तुमच्या AK-47 पेक्षा, मिसाईलपेक्षा आणि अणुबॉम्बपेक्षा सुद्धा फार मोठं शस्त्र आहे. आणि मी माझ्या धनगर समाजाला अपील करेल. लोक मला विचारतात भाजपला मत नाही द्यायचं तर कुणाला द्यायचं. बरं, मी कुणाला द्यायचं हे सांगणार नाही. हा तुमचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, हा तुमचा अधिकार आहे. मी तुम्हाला सांगणार नाही. पण मी तुम्हाला कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून समाजाला सुद्धा करतो आणि सरकारला सुद्धा हा इशारा आहे की जर तुम्ही इतकं करून जर तुम्ही आमचं ऐकलं नाही, इतकं करून जर तुम्ही आमची दखल घेतली नाही, इतकं करून जर तुम्ही आमचा रोष, आमच्या भावना, आमच्या वेदना, आमचं दुःख समजू शकला नाहीत, तर शेवटचं हत्यार आमच्याकडे ते म्हणजे मतदान. आणि मी विनंती करेल समाजाला की जर या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत मग तुम्ही म्हणा आचारसंहिता लागली तर सरकार करू शकत नाही. मी आपल्या माध्यमातून पहिल्यांदा आता हे बोलतोय वाक्य. राज्य सरकार आचारसंहिता जर लागली, राज्य सरकारचा विषय बाजूला सोडा, केंद्र करू शकतं. महामहिम राष्ट्रपती एका दिवसामध्ये ऑर्डिनन्स स्पेशल आणू शकतात. कायदा आहे आणि ते होऊ शकतं. तुम्हाला दबाव निर्माण करावा लागेल. तुम्हाला ही भूमिका घ्यावं लागेल की मी भाजपचा माणूस आहे, भाजपचा कार्यकर्ता आहे, पण मी भाजपला मतदान करणार नाही. हे ज्या दिवशी प्रत्येक धनगर बोलल आणि विशेष करून भाजपचे कार्यकर्ते बोलतील, अरे नका देऊ कोणत्याच पक्षाला मतदान, तुम्हाला असं वाटतं म्हणजे भाजपला नाही द्यायचं तर काँग्रेसला द्यायला सांगतो का? नाही. राष्ट्रवादीला द्यायला सांगतो का? नाही. सगळे दुश्मन आहेत आमचे. तुम्ही नोटाला मतदान करा, पण मतदान करा. नोटातून तरी दिसेल ना की समजा एका जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती गणामध्ये जर 10,000 मतदान आहे आणि त्यातले 4,000 मतदान जर नोटाला पडले, काउंटिंग होईल. तो एक इतिहास होईल. निवडून कोण येतं निवडणुकीमध्ये? ज्याला 1 नंबरची मतं पडतात तो. आणि समजा 4 उमेदवार आहे, सगळ्यांना 3,000 4,000 पडले आणि 4,050 मतं जर नोटाला पडले, विजयी कोण झालं? नोटा विजयी होईल. आणि हा सुद्धा या देशात जगाच्या पाठीवर एक इतिहास घडल की नोटा विजयी झाला, इलेक्शन डबल होईल. हा इतिहास आपण घडवू शकतो. आणि तुम्ही मतदानाच्या प्रक्रियेत भाग घ्या. फक्त एक शपथ घ्या की जर भाजपनं आमचं आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा केला नाही, तर आम्ही भाजपला मतदान देणार नाही. ही विनंती तुम्हाला करतो. सरकारला सुद्धा हा इशारा देतो की हे होणार. शेवटचं हत्यार हेच आहे. अगदी. दीपकजी, आरक्षणाच्या संदर्भात, एकंदरीत तुमच्या मागण्यांच्या संदर्भात तुमची भूमिका नेमकी काय आहे ते तुम्ही लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. तुम्ही आलात, चर्चेमध्ये सहभागी झाला, त्याबद्दल धन्यवाद. मी आपले सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल की निश्चितपणे इतक्या संकटाच्या काळामध्ये सुद्धा आमच्या एका आंदोलनाची दखल आपण घेतली. आपण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि आज सुद्धा माझ्या भावना, माझा लढा हा आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा मार्ग कसा आहे हे आपण समजून घेतलं. त्याबद्दल आपले सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि या चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.